नमस्कार. आज तारीख आहे 13 नोव्हेंबर 2024. आज मी सकाळी आंघोळ केल्यानंतर भवनाथ मंदिर आणि लंबे हनुमान मंदिर इथे माझं दर्शन घ्यायचं राहिलेलं होतं, तर या 2 मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आज संध्याकाळी 5 नंतर आमचा परतीचा प्रवास चालू होणार होता. देवळातनं दर्शन घेऊन झाल्यानंतर दुपारी आम्ही जेवलो आणि मग रूमवरती येऊन जरा आराम केला. दगदग झाल्यामुळे घसा खूप दुखत होता, सर्दी झाली होती, बारीक ताप आला होता, बाकी शारीरिक थकवा होता तो वेगळा. त्यामुळे दुपारी जेवून आल्यानंतर मी रूमवरती जरा गोळी घेऊन आराम केला आणि मग संध्याकाळी 5 वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला, जुनागड ते मुंबई असा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तसाच सेम परतीचा प्रवास होता, जसा आलो तसा. आता जाताना आमचा प्रवास होता महानगरची स्लीपर बस, जुनागड ते अहमदाबाद. आणि मग ती अहमदाबादवरनं आमची बस रात्री 8:15ला सुटली. ती डायरेक्ट 3:30ला आम्ही उतरलो अहमदाबादला. आणि मग अहमदाबादला उतरल्यानंतर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो, तिथे फ्रेश झालो, चहा प्यायलो आणि मग आमची 5:30च्या नंतर म्हणजे साधारण 5:50च्या दरम्यान अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल सेम डबल डेकर जी आम्ही आलो ना, तीच डबल डेकर ट्रेन आमची होती. आता आम्ही या रूममध्ये आम्ही 4 राहिलो होतो. त्या रूमचा आम्ही निरोप घेतला, बाय बाय केलं. सिटी बसवरती, सिटी बसमधनं आम्ही महासागरच्या स्लीपर बस पकडण्यासाठी म्हणून सिटी बस स्टॉपला आलो होतो. अशा प्रकारे सेम आमची येताना जशी जर्नी होती तशी जाताना आमचा प्रवास झाला. मी साधारण 3:30 वाजता अंबरनाथला पोचले. आल्यावरती मस्त छान स्वच्छ आंघोळ केली आणि मग मस्त आराम केला. पायाला तर सूज काय आलेली उतरली नव्हती. आता हे सिटी बस स्टॉपच्या इथे केलेलं शूटिंग, अंबाजी माता मंदिरच्या इथे होत असलेला चंद्रोदय दिसत होता. 14 नोव्हेंबर 2024ला साधारण मी 3:30 पावणे 4च्या दरम्यान अंबरनाथला घरी पोचले सुखरूपपणे. इथे आम्हाला जेवणाचे पार्सलचे डबे मिळाले. त्याच्यात आज स्पेशल होतं उंदिओ चवीला बरा होता. आलं का सोमन ताई, आलं का? जय गिरनारी. तुम्ही व्हिडिओ एवढं बोलले. विश्रांती करा.
मेल प्लेटफॉर्म नंबर 1 पर खड़ी है। For your kind attention please, train number 22945 from Mumbai. यात्रीगण अरे हा यार अहमदाबाद मुंबई आपली चालली पण झाली C13 आपलं C12 आहे. एक इकडे एक तिकडे होती ना तिकडचं पुढचा बसलेलं तुम्ही थांबू. सकाळी 10 वाजता आम्हाला असंही जेवणाचं पार्सलचे डबे मिळाले. मला काय एवढी भूक नव्हती, जेवणाची इच्छा नव्हती, पण मी आपलं औषध म्हणून 2 फुलके जबरदस्ती खाल्ले, कारण घरी जायला मला 4 वाजणार होते आणि बाहेरचं तर मला त्याहून अजिबात काही खायचं नव्हतं. त्यापेक्षा आपले हे घरगुती जेवणाचे डबे आले होते, त्यातलेच मी 2 फुलके आपली जबरदस्ती औषध म्हणून खाल्लं. आत्ता दुपारचे 1:30 वाजलेलं आहे. मी मुंबई सेंट्रलवरनं टॅक्सी केली आहे, शेअरिंगमध्ये नाही केली आहे, डायरेक्ट केली आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसला जायला. तिकडनं मी डायरेक्ट अंबरनाथ ट्रेन पकडणार आहे. सामान पण आहे, दमले पण आहे. मग ते मुंबई सेंट्रलवरनं दादरला जा, दादरवरनं अंबरनाथ किंवा जी कोणती ट्रेन मिळेल ती पकडा. उगाच ते हेक्टिक शेड्यूल होणार, थकायला होणार ब्रिजवरती याचा सामान घेऊन. त्यापेक्षा हे असं सोयीचं पडणार जास्त, म्हणून मुंबई सेंट्रलवरनं CSTला जायला टॅक्सी केली आहे. टॅक्सीमधनं उतरून मी CSTला बदलापूरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेली आहे. 1:50ची बदलापूर ट्रेन आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस CSTवरनं बदलापूर ट्रेन. बॉम्बे सेंट्रल ते CSTपर्यंत माझ्याकडं टॅक्सीवाल्याने 350 रुपये घेतले. डोंबिवली स्टेशन आलं आहे. दुपारी 3:30 वाजता मी अंबरनाथला घरी सुखरूप पोचले.